नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नंदुरबारमध्ये 7 धारदार तलवारींसह तरुणाला अटक। स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, नंदुरबार शहरातील चिराग गल्ली भागात बेकायदेशीरपणे तलवारी बाळगणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। त्याच्याकडून 24,000 रुपये किमतीच्या 7 धारदार लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत। अदनान खान, सफदन खान पठाण असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना चिराग गल्लीतील एका घरात बेकायदेशीर तलवारी लपवून ठेवल्याची गुप्त बातमी मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अदनान खान याच्या घरावर छापा टाकला। छापा टाकून पाहणी केली असता घराच्या छतावर असलेल्या कबूतरखान्याशेजारी पाण्याच्या टाकीच्या मागे लपवून ठेवलेल्या 7 धारदार लोखंडी तलवारी आढळून आल्या। पोलिसांनी तात्काळ या सर्व तलवारी जप्त केल्या। या प्रकरणी पोलीस अंमलदार अभय राजपूत यांच्या तक्रारीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, मुकेश तावडे, मोहन ढमढेरे, चेतन साळवे तसेच पोलीस शिपाई मनोज महाजन, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत आणि महिला पोलीस शिपाई रोहिणी धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली। काल पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना बातमी मिळाली होती। नंदुरबार शहरामध्ये चिराग गल्ली या ठिकाणी इसम नामे अदनान खान, सफदन खान पठाण हा त्यांचे घरामध्ये धारदार लोखंडी बनावटीच्या तलवारी गैरकायदा कब्जात बाळगून असल्याची बातमी मिळाल्याने त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपी त्याच्या राहते घराच्या छतावर कबूतरखाना आहे त्याच्या बाजूला पाण्याच्या टाकीच्या आडोशाला 24,000 रुपये किमतीच्या 7 लोखंडी धारदार तलवारी मिळून आलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने आपले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल 699 अभय राजपूत यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 746/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।